दरोड्याच्या तयारीत असलेले गुन्हेगार पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतलेत। याबाबत अधिक माहिती अशी की पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध अधिकारी आणि अंमलदार हे पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीत 1 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास गस्त करत असताना त्यांना माहिती मिळाली की NIT कॉलेज समोर रोडवर वज्रेश्वरी पाटालगत पंचवटी नाशिक येथे 4 ते 5 इसम अंधारामध्ये संशयित हालचाली करत असून त्यांच्याकडे हत्यारे आहे। या ठिकाणी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार पोहोचून त्यांची खात्री केली असता या ठिकाणी 4 ते 5 इसम अंधारात संशयास्पद हालचाली करताना दिसले। तेव्हा पथकाने सापळा रचून कारवाई करता सदर इसमांच्या जवळ गेली असता पोलीस आल्याची चाहूल लागल्याने हे इसम सैरावैरा पळू लागले। त्यांचा पोलीस पथकाने पाठलाग करून थोड्या अंतरावर NIT कॉलेज समोर रोडवर 4 इसमांना ताब्यात घेतले। त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांचे नाव अजय चंदर कुंदे, जितेश उर्फ गुड्डू चिंतामण फसाळे, कुणाल सुनील चौरे, रोशन मधुकर गायकवाड, टिल्लू अण्णा पवार असे सांगून ते रस्त्याने ये-जा येणाऱ्यांना अडवून त्यांच्याकडून रोख पैसे, सोन्याचे दागिने, मोबाईल फोन इत्यादी धाक दाखवून चोरी करण्याच्या इराद्याने येथे थांबले असल्याचे सांगितले। सदर संशयितांना लागलीच ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध पंचवटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलेले आरोपी अजय चंदर कुंदे, जितेश उर्फ गुड्डू चिंतामण फसाळे, टिल्लू अण्णा पवार हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून टिल्लू अण्णा पवार हा तडीपार करण्यात आलेला होता। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चौहान हे करत आहे। ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक।